पाठीमागच्या लेक्चरला आपण व्यापारवादी जी अवस्था आहे, व्यापारवाद म्हणजे काय हे आपण सविस्तर पाहिलं आणि ब्रिटिशांची व्यापार नीती, युरोपीय कंट्रीची व्यापार नीती कशी आहे हे पाहिलं. परंतु भारताच्या एकंदरीत विचार जर केला तर ब्रिटिशांची त्यांची काही व्यापारी जी धोरणं होती ती कोणती होती ते आपण आता या पॉईंटमध्ये पाहू. तर ब्रिटिशांनी एक सिस्टमॅटिकली काय केलं तर भारतामध्ये आपला स्वतःचा व्यापार कसा वाढेल याचा विचार केलेला होता आणि त्यांची धोरणं वगैरे आहेत याचा आपण अभ्यास करतो. आता रजनी पामदत्त नावाचे इतिहासकार आहेत, आर्थिक धोरणाचे विश्लेषण करणारे होते. त्यांनी इंडिया टुडे नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या इंडिया टुडे नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी या ब्रिटिशांच्या व्यापारी धोरणाचे एक मुख्यत्वे 3 टप्पे त्यांनी केलेले आहेत. त्यांनी 3 टप्पे त्यांनी केलेले आहेत, म्हणजे व्यापाराच्या पद्धतीवरून त्यांनी ते 3 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा आहे वाणिज्यवादी अवस्था. ती ब्रिटिश भारतामध्ये आल्यापासून ते 1813 पर्यंत जो कालखंड आहे त्या कालखंडाला वाणिज्यवादी किंवा व्यापारवादी अवस्था असं रजनी पामदत्त यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरची दुसरी अवस्था त्यांनी सांगितलेली आहे मुक्त व्यापारी अवस्था, जी 1813 ते 1857 म्हणजे 1813 पासून ते 1857 पर्यंत जो कालखंड आहे त्याला मुक्तवादी व्यापारी अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर 1857ला मोठा उठाव झाला आणि व्यापाऱ्यांची सत्ता ब्रिटिश क्राऊनने स्वतःच्या ताब्यात घेतली. ब्रिटिश संसदेच्या ती अधीन झाली 1857 नंतर. म्हणजे 1857 ते 1947 ही जी अवस्था आहे ती साम्राज्यवादी वित्तीय अवस्था असं रजनी पामदत्त यांनी म्हटलेलं आहे. आता एकंदरीत आपण ब्रिटिशांची व्यापारवादी जी धोरणं आहेत ते मुद्देसुद्धा आपण पाहू. त्यातील पहिलं आहे इतर युरोपीय स्पर्धकांचे उच्चाटन. आता ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक वखारी निर्माण केल्या. आपल्याला माहिती आहे सुरत, मुंबई आहे, चेन्नई आहे की ज्याला आपण मद्रास म्हणतो, या ठिकाणी वखारी निर्माण केल्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये युरोपियनांनी जो त्यांचा व्यापार केला तो अर्ज विनंत्या आणि एकंदरीत त्या ठिकाणचा जो बादशाह असेल, राजा असेल, त्याच्याशी चर्चा करून त्याला काही रक्कम स्वरूपात काही पैसे देऊन किंवा काही टक्के त्या लाभांश देऊन व्यापार त्यांनी केलेला होता. पण व्यापार करत असताना भारतामध्ये फक्त ब्रिटिशच होते असं नाही आहे, पोर्तुगीजांनी सुद्धा भारतावरती काही प्रदेश मध्ये आहेत त्या वखारी स्थापन केल्या होत्या. त्यानंतर डच आहेत. म्हणजे एकंदरीत काय पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज ह्या सर्वांनी भारतामध्ये वसाहती निर्माण केल्या होत्या आणि ह्यांची एक चढाओढ भारतामध्ये निर्माण झाली होती, म्हणजे स्पर्धा निर्माण झालेली होती. आणि या स्पर्धेमधून ब्रिटिशांनी सिस्टमॅटिकली काय केलं आहे तर इतर ज्या सत्ता आहेत, युरोपीय सत्ता, यांचा पराभव करून एक हाती स्वतःची सत्ता या ठिकाणी निर्माण केली आहे. सर्व प्रदेश त्यांनी काय केलं तर ताब्यात घेतलेला आहे. ब्रिटिशांनी प्रथमतः डचांबरोबर 1760 मध्ये बेदर युद्धामध्ये त्यांना पराभूत केलं आणि त्यांना भारतामधून डचांना हाकलून लावलेलं. त्याच्यानंतर फ्रेंच आणि ब्रिटिश यांचाही मोठा संघर्ष झालेला माहिती आहे आपल्याला. म्हणजे जे कर्नाटक युद्ध आपण ओळखतो, तर कर्नाटक या ठिकाणी कर्नाटक प्रांतामध्ये 3 युद्ध झाली, ब्रिटिशांची आणि फ्रेंचांची. या 3 युद्धामधून ब्रिटिशांनी काय केलं तर फ्रेंचांना भारताच्या बाहेर काढलेलं होतं. ठराविक इलाक्यामध्ये त्यांनी ठेवलं होतं, बाकी त्यांना हाकलून द्यायचं काम त्यांनी युद्ध करून केलेलं होतं. प्रथम कर्नाटक युद्ध डायरेक्ट संघर्ष झाला. युरोपीय कंट्रीच्या आपापसातील स्पर्धा जी होती, या स्पर्धेमधून त्यांचा संघर्ष भारतामध्ये पाहायला मिळाला आणि तोच भारतातील जो संघर्ष आहे फ्रेंच आणि इंग्रजांचा, तो कर्नाटक युद्ध म्हणून आपण इतिहासामध्ये ओळखतो. तर 1746 ते 1748 या कालखंडामध्ये प्रथम कर्नाटक युद्ध ते लढलं गेलं आणि त्या ठिकाणी युद्ध संपलं. युरोपीय कंट्रीचं अमेरिकेमध्ये ते युद्ध संपलं. त्याचबरोबर ती वखारी, म्हणजे ह्या युद्धाचा उद्देश कोणता होता? वखारी आणि व्यापारी हाच उद्देश होता. मग अमेरिकेमध्ये युद्ध संपलं, मग भारतामध्येही ते युद्ध काय गेलं तर संपवलं गेलं. द्वितीय कर्नाटक युद्ध जे आहे ते 1748 आणि 1748 ते 54 या कालखंडामध्ये हे लढलं गेलं होतं. या युद्धाला भारतातील अंतर्गत स्थितीची पार्श्वभूमी होती.
म्हणजे जसं प्रथम कर्नाटक युद्धामध्ये जी पार्श्वभूमी आहे ती बाहेरची होती, अमेरिकेच्या वसाहतीशी संबंधित होतं. परंतु द्वितीय कर्नाटक युद्धाला पार्श्वभूमी ही भारतातील होती. कर्नाटकच्या व हैदराबादच्या गादीविषयी अंतर्गत संघर्षाला प्रारंभ झाला होता. कर्नाटकच्या बाबतीत फ्रेंच गव्हर्नर डुप्ले चंदा साहेबांच्या बाजूने उभा राहिला होता, त्यामुळे ब्रिटिश अनिरुद्दीनच्या बाजूने उभा राहिलेले होते. तर हैदराबादच्या बाबतीमध्ये मुझफ्फर जंगला डुप्लेनेच समर्थन दिलेलं होतं आणि त्यामुळे इंग्रजांनी सुद्धा नासिर जंग आहे त्याला पाठिंबा दिला होता. सुरुवातीला या युद्धात फ्रेंचांची काय झाली तर सरशी झालेली होती, परंतु नंतर फ्रेंच सरकारने डुप्लेला माघारी बोलवून घेतलं आणि फ्रेंचांचा काय झाला तर पराभव झाला. हा महत्त्वाचा पराभव झालेला होता आणि हे युद्ध फ्रेंचांचं अस्तित्व ठरवणार होतं. त्याच्यानंतर तिसरं युद्ध आहे तृतीय कर्नाटक युद्ध, यालाच आपण सप्तवार्षिक युद्ध असं सुद्धा म्हणतो. हे जे युद्ध आहे ते 1756 ते 63 या कालखंडामध्ये लढले गेले होते. हे युद्ध जे आहे ते अमेरिकन वसाहतीमुळे लढले गेले होते. या युद्धाला सप्तवार्षिक युद्ध असं म्हणतो, म्हणजे 7 वर्ष चाललं युद्ध होतं म्हणून त्याला सप्तवार्षिक युद्ध आपण असं म्हणतो. या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि फ्रेंचांची सत्ता आहे ती भारतातील संपुष्टात आली. फक्त पॉंडिचेरी हे ठिकाण जे आहे ते फ्रेंचांना मिळालं, बाकीचे सर्व जे ठिकाणं आहे ती फ्रेंचांच्या ताब्यातून गेली. यांनी झालं काय, या 3 कर्नाटक युद्ध जे आहे त्याच्यामुळे झालं काय तर फ्रेंच जे आहेत ते भारतामधून त्यांना हाकलून दिलं इंग्रजांनी, ब्रिटिशांनी हाकलून दिलं. ते बाकीचे जे ब्रिटिश सत्ताधीश आहेत त्यांनासुद्धा हाकलून दिलं होतं. म्हणजे एकंदरीत काय तर एक हाती व्यापार फक्त ब्रिटिशच भारतामध्ये करू शकतील एवढी ताकद ब्रिटिशांनी निर्माण केलेली होती. पुढचा दुसरा मुद्दा आपला आहे जास्तीत जास्त नफा मिळवला. आता ही जी नीती होती ब्रिटिशांची, ह्या नीतीचा एकच वापर होता, कारण की हे लक्षात घ्या ब्रिटिश म्हणजे कोण, ईस्ट इंडिया नावाची कंपनी होती. जसं आज आपलं रिलायन्स आहे, बजाज आहे किंवा वेगवेगळ्या ज्या खाजगी कंपन्या आहेत, सेम तशी ही एक कंपनी होती, खाजगी स्वरूपाची कंपनी होती. अनेक व्यापारी एकत्र येऊन भारताबरोबर म्हणजे ईस्ट इंडिया म्हणजे पूर्व भारतामध्ये व्यापार करण्यासाठी या कंपनीची निर्मिती झाली होती आणि या कंपनीने जास्तीत जास्त नफा कमवणं हा उद्देश ठेवला होता. सुरुवातीला तो व्यापार करत होते, परंतु त्यांच्या असं लक्षात घ्या हा व्यापारसुद्धा काय होतो तर थोडासा कमी मिळतो, आपला नफा कमी मिळतो आहे. मग त्यांनी जास्तीत जास्त नफा कमवण्याचं त्यांनी काय केलेलं आहे तर ध्येय ठेवलेलं होतं आणि भारतामधून त्यांनी जास्तीत जास्त नफा कमवला होता. आता 1707 औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला. तर औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणच्या सत्ता आहे ते विस्कटल्या गेले, एक पोकळी निर्माण झाली आणि या पोकळीचा वापर कोणी केला तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीने केला. त्यांच्या असं लक्षात आलं की व्यापारामधून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवते, परंतु या ठिकाणचे आपले जर काही महसुली हक्क जर मिळाले तर आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळणार आहे. म्हणून त्यांनी भारतीय राजकीय व्यवस्था कमकुवत झाल्यानंतर त्यांनी अंतर्गत हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि एक मक्तेदारी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यातून त्यांनी जास्तीत जास्त नफा मिळवला. तिसरं आहे ब्रिटिशांचं धोरण आहे महसूल वसुलीचे हक्क. आता ब्रिटिशांची सुरुवातीची नीती फक्त जास्तीत जास्त नफा कमवणं, व्यापार करणं एवढंच होतं, परंतु त्यांनी काही सनदा घेतल्या होत्या, व्यापारी सनदा त्यांनी घेतलेल्या होत्या. म्हणजे मोगल सम्राट जो फारुखशियर आहे त्याच्याकडून 1707 मुक्त व्यापाराच्या सनदा ब्रिटिशांनी घेतल्या होत्या. मग त्यांनी बंगाल प्रांतामध्ये हा मुक्त व्यापार करायला सुरुवात केली होती. परंतु हा व्यापार जो आहे तो कोणाला होता तर ईस्ट इंडिया कंपनीला होता. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली इतर जे ब्रिटिश जे व्यापारी होते ते वैयक्तिक व्यापार करत होते. हे फारुखशियरच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यापाऱ्यांना काय केलं तर प्रतिबंध केला. तर प्रतिबंध केल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनी आणि या व्यापाऱ्यांनी एकंदरीत यांच्यामध्ये संघर्ष झाला. फारुखशियर आणि या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये संघर्ष झाला. या संघर्षाचं अपत्य म्हणजेच प्लाशीचं युद्ध, जे 1757 लढलं गेलं. या प्लाशीच्या युद्धामध्ये नासिर जंग जो नवाब आहे तो हे युद्ध हरला आणि या युद्ध हरल्यानंतर
व्यापाराच्या हक्काबरोबर बंगाल प्रांतातील काही महसुली हक्क हे सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यावेळेस मिळाले. म्हणजे फक्त व्यापार करायचे सनदा होत्या, त्याच्यामुळे वाद झाला. परंतु युद्ध झालं प्लासीचं, त्या प्लासी युद्धामध्ये ब्रिटिश जिंकले आणि त्या व्यापारी सनदांबरोबर ती काही महसुली हक्कसुद्धा ब्रिटिशांना त्यावेळेस मिळालेले होते. आता हक्क मिळाले, मग साहजिकच ब्रिटिशांची जी महत्त्वाकांक्षा आहे ती वाढलेली होती. त्यांच्या असं लक्षात आलं की एक पोकळी आहे, जर आपण जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घेतला तर आपला जास्तीत जास्त नफा मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न आपण करू. प्लासीच्या युद्धानंतर 1764 बक्सरचं युद्ध झालं. या बक्सरच्या युद्धामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणचे व्यापारी हक्क तर मिळालेच, परंतु काही दिवाणी हक्कसुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते. म्हणजे सावकाशपणे ब्रिटिशांनी बंगाल, बिहार आणि ओरिसाचा जो प्रांत आहे तो स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यातून त्यांना जास्त जो महसूल आहे तो जास्तीत जास्त महसूल मिळू लागला. आता हे सर्व करत असताना त्यांनी महसूल जमा जास्त कसा होईल याचा विचार केला. ते नंतर आपला आहे की महसूल पद्धती कशा वगैरे आहे, कायमदार जमीन महसूल पद्धत, त्यांनी जास्तीत जास्त महसूल कसा जमा केला हे आपण नंतरच्या पॉईंटमध्ये आपण ते पाहणार आहोत. ब्रिटिश व्यापारी धोरणाचा चौथा पॉईंट आहे व्यापारात वाढ. आता ब्रिटिशांनी भारतामध्ये जास्तीत जास्त व्यापार करायला सुरुवात केलेली होती आणि त्यातून त्यांनी जास्तीत जास्त काय केलं तर नफासुद्धा त्यांनी जास्तीत जास्त मिळवला होता, हे आपण पाहिलं. मग या नफ्याचा जो हेतू आहे त्या नफ्यामधून हा व्यापार आपला समजणार आहे. रजनी पामदत्त याने ह्या नफ्याचं आणि एकंदर ह्या व्यापाराचं जी सांख्यिकी आकडे आहे ते त्यांनी मांडले आणि ब्रिटिश कसे भारताचं शोषण करतात हे दाखवून दिलेलं होतं. दादाभाई नौरोजीसुद्धा त्यांनी दाखवून दिलं होतं. तसाच प्रकार रजनी पामदत्त यांनी सुद्धा दाखवून दिलं होतं. म्हणजे व्यापारात वाढ झाला कसा. आता एक लक्षात घ्या, भारतीय जे मलमल कापड आहे प्राचीन कालखंडापासून हे जे मलमल कापड आहे ते युरोपमध्ये प्रसिद्ध होतं आणि एवढी त्याला किंमत होती की युरोपमधील जे कापड आहे ते कोणीही घेत नसायचं. फक्त मलमल कापडाची जी किंमत आहे त्या ठिकाणी हा व्यापार भरपूर, म्हणजे हा फायद्याचा व्यापार. भारतामधून जे मलमल कापड आहे त्यातून भरपूर पैसे भारताला मिळत होते. हा व्यापार फार पूर्वीपासून होता. परंतु ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या व्यापारामध्ये वाढ केली. हे वाढ कशी केली की भारतातील वस्तू बाहेर जायला प्रतिबंध केला. म्हणजे युरोपिय कंट्रीमध्ये त्यावेळेस त्यांनी काही कायदे केले. उदाहरणार्थ मग सांगितलं मी तुम्हाला मलमल कापडावरती त्यावेळेस ब्रिटिशांनी जास्तीत जास्त कर बसवलेला होता. किती कर, जर मलमल कापडाची किंमत जर 10 रुपये असेल तर त्याच्यावरती कर बसवला 100 रुपये. कापडाची किंमत 10 रुपये, परंतु कर किती बसवला 10 पट 100 रुपये. म्हणजे 110 रुपयाला ते कापड झालं इंग्लंडमध्ये. परंतु इंग्लंडचं जे कापड आहे ते 10 रुपयाला विकत होतं ना, हे बी लक्षात घ्या तुम्ही. मग जर 10 रुपयाला इंग्लंडचं कापड मिळत असेल आणि 110 रुपयाला तेवढंच मलमल कापड त्यापेक्षा जास्त रक्कम देऊन जर मिळत असेल तर साहजिकच मलमल कापड जे आहे ते खरेदी करणारे कमी झाले. म्हणजे इनडायरेक्टली ते प्रतिबंधित ब्रिटिशांनी केलेलं होतं. कायदे करून विशेष, म्हणजे ते कायदे आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळतात. विशेष करून कायदे करून ते बंद केलेलं होतं. ही जी अशी व्यापारी नीती आहे ती ब्रिटिशांची होती. यात वाढ कशी झाली तर रजनी पामदत्त यांनी ती मांडली आहे. ही जी आकडेवारी आहे आयात निर्यातीची, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतील. भारताच्या परदेशी व्यापारात वाढ कशी झाली ह्याचं जर आपलं सविस्तर पाहायचं म्हणतं, हे आकडेवारी जर आपण सांगितली तर आपल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय होणार ते आपल्याला समजणार आहेत. हा जो परदेशी व्यापार आहे त्याच्यात कशी वाढ झाली ते आपण पाहू. म्हणजे सन 1834 15 कोटी रुपयाचा व्यापार होता. बघा, 1858 60 कोटी रुपयाचा झाला. 1899 213 कोटी रुपयाचा व्यापार झाला आणि 1924 हाच व्यापार 758 कोटी रुपयाचा झाला. म्हणजे 1834 15 कोटी रुपयाचा परदेशी व्यापार होता ब्रिटिशांचा. तो व्यापार किती झाला 1924 758 कोटी. किती मोठा व्यापार ब्रिटिशांनी वाढवला भारतामध्ये. पण त्याच्या बदल्यामध्ये भारताच्या वस्तू भारताचा जो व्यापार आहे
तो किती झाला हे जर पाहिलं तर आपला त्याचं आश्चर्याचे आणखी धक्के बसणार आहेत. ढाक्यावरून इंग्लंडला होणारे जे मलमल कापड आहे त्याची निर्याती आपण पाहू. म्हणजे 1787मध्ये 30 लाख रुपयाचं जे कापड आहे मलमल कापड ढाक्यावरून इंग्लंडमध्ये जात होतं. 1787 किती लाख रुपयाचं कापड? 30 लाख रुपयाचं कापड. 1807मध्ये तेच कापड 8.5 लाख रुपयाचं झालं. म्हणजे 30 लाखाचं कापड कुठं आलं? 8.5 लाख रुपयामध्ये आलं. किती वर्षामध्ये? 1787 आणि 1707 म्हणजे साधारणपणे 20 वर्षामध्ये किती कमी झालं? भरपूर कमी झालेलं आहे, हे लक्षात घ्या. 1813मध्ये तेच कापड 3.5 लाख रुपयाचं खाली झालेलं आहे. म्हणजे किती कमी झालेलं आहे ते आणखी? म्हणजे 30 लाखापासून पार 3.5 लाखापर्यंत आलेलं आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये विकणारं कापड. आणि 1817मध्ये हेच कापड जे आहे ते 0 रुपये. म्हणजे 1817मध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये हे जे कापड विकतं आहे ते विकलंच नाही आहे. म्हणजे ढाक्यावरून एकही रुपयाचं कापड 1817मध्ये बाहेर गेलं नाही. म्हणजे 1787 ते 1817 या कालखंडामध्ये हा व्यापार ढाक्यावरून होणारा व्यापार पूर्णपणे बंद झाला. त्याचबरोबर ती ब्रिटिशांचे जे कापड आहे म्हणजे दख्खनचा कापूस रेल्वेने ते युरोपीय कंट्रीकडे न्यायचे, म्हणजे मँचेस्टर या ठिकाणी न्यायचे आणि त्या कापडावरती कापसावरती प्रक्रिया करून ते कापड भारतामधून आणून विकायचे. आता भारतामध्ये पूर्वी हस्तउद्योग होते आणि ह्या हस्तउद्योगामधून हे कापड जे आहे ते तयार करून आपण वापरत होतो. म्हणजे जे खेडे आपले आहे ते स्वयंपूर्ण होते, शहरं स्वयंपूर्ण होते. परंतु ब्रिटिशांनी भारतातील या कापडाचं जे आयात निर्यात आहे याची जर तुम्ही तफावत पाहिली तर सिस्टमॅटिकली बंद केलं. म्हणजे युरोपीय कंट्रीमध्ये इंग्लंडमध्ये विकणारं कापड त्यांनी बंद केलं आणि युरोपीय कंट्रीमध्ये त्यांचं जे कापड आहे प्रक्रिया करून भारतामध्ये विकणारं ह्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. हे आपण आकडेवारी करू. इंग्लंडमधून भारतामध्ये कापडाची किती आयात झाली? 1794मध्ये 156 पाऊंड हे जे कापड आहे ते भारतामध्ये आयात झालेलं आहे. 1794 लक्षात ठेवा. 1799 5च वर्षांनी हे कापड किती आयात झालं? 7137 पाऊंड. म्हणजे 7 वर्षामध्ये 156 पाऊंडाची आयात होती कापडाची. तीच आयात 7137 किती वाढलेले आहे? 7000 पाऊंड वाढलेलं आहे 7 वर्षामध्ये. तीच आयात 1803मध्ये म्हणजे किती वर्षांनी? 4 वर्षांनी 27,876 पाऊंड कापड भारतामध्ये आणलेले ब्रिटिशांनी. किती वाढलं विचार करा तुम्ही. 27,000 म्हणजे जवळजवळ 20,000 पाऊंड 4 वर्षामध्ये कापडाची त्यांनी आयात केलेली. त्याचबरोबर ती 1809मध्ये बघा म्हणजे किती वर्ष त्यानंतर 6 वर्षांनी 1809मध्ये हेच कापड 1,18,408 पाऊंड जे कापड आहे ते इंग्लंडमधून भारतामध्ये आयात केलेलं आहे. म्हणजे 1794 ते 1809 किती कालखंड आहे? साधारणपणे 23 वर्षाचा कालखंड. या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये 23 नाही 13 वर्षाचा कालखंड. या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये 156 पाऊंड कापड आणत होते. तेच कापड 1,18,408 पाऊंड कापड भारतामध्ये आणले. म्हणजे भारतातील कापडच त्यांनी बंद करून टाकलं, हे लक्षात घ्या तुम्ही. मलमल कापड बाहेर नेणारं कापडसुद्धा बंद केलं आणि भारतामधील तयार होणारे हस्तउद्योग जे आहेत ते सुद्धा बंद केले. मग जे दादाभाई नौरोजी म्हणतात की कापड जे आहे या कापडानेच भारताचं जास्तीत जास्त शोषण झालं. हे किती भयान आकडेवारी आहे. म्हणजे एकंदरीत ही जी भारतातील ब्रिटिशांचे जे धोरण होतं हे व्यापारवाद धोरण आपल्यातून समजते. पुढचा आपला 5वा पॉईंट आहे सामाजिक व धार्मिक धोरणात हस्तक्षेप नाही. ब्रिटिशांचे जे धोरण होते व्यापारी धोरण, या व्यापारी धोरणानुसार त्यांनी भारतातील कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप केला नाही. 1813पर्यंत बघा मी काय म्हणतोय, 1813पर्यंत एकाही ख्रिश्चन मशनरीला भारतामध्ये धर्मप्रसाराची परवानगी नव्हती. म्हणजे त्यांनी फक्त जास्तीत जास्त लक्ष कशावरती दिलं तर फक्त आणि फक्त व्यापार करणं आणि जास्तीत जास्त नफा कमवणं हे त्यांचं उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला होता. कोणत्याही ख्रिश्चन मशनरीला भारतामध्ये
धर्मप्रसाराला त्यांनी परमिशन दिलेली नव्हती. म्हणजे ते याच्यापासून लांब राहिले होते. किंवा जी सामाजिक सुधारणा म्हणतो आपण भारताच्या, यात कसल्याही बाबतीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही. ही महत्त्वाची ब्रिटिश व्यापारी धोरणं जी आहेत ही त्यांनी राबवली होती. म्हणूनच त्यांनी जास्तीत जास्त नफा कमवला. कोणत्याही वादविवादामध्ये ते पडलेले नाही आहेत 1813पर्यंत. मग 1813मध्ये चार्टर ॲक्ट जो आहे तो चार्टर ॲक्ट आला. गव्हर्नमेंट चार्टर ॲक्ट जो आहे तो आला आणि त्या चार्टर ॲक्टनुसार नंतर 1813च्या नंतर ख्रिश्चन मशनरींना धार्मिक प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं 1813च्या नंतर. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी कोणताही हस्तक्षेप भारतीय समाजामध्ये, भारतीय जे समाजाचे वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्मामध्ये हस्तक्षेप त्यांनी केला नाही. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म यांच्या ज्या धार्मिक प्रथा परंपरा आहेत, रूढी आहेत, जशा आहे अशा ठेवल्या. फक्त जास्तीत जास्त नफा कमवला, त्यांची व्यापार त्यांनी साध्य केले आहे. तर एकंदरीत हा जो पहिला टप्पा आहे ब्रिटिश भारतामध्ये येण्यापासून ते 1813पर्यंत जो टप्पा आहे व्यापारवादी टप्पा, तो आपला आता संपलेला आहे. जो पुढचा टप्पा आहे, पुढचं जे सेकंड टप्पा आहे व्यापाराचा तो आहे मुक्त व्यापारी अवस्था. 1813च्या नंतर ही जी 1813 ते 1857 या कालखंडामधील जो व्यापार आहे, या व्यापाराला आपण मुक्त व्यापारी अवस्था या नावाने आपण ओळखतो. धन्यवाद.